हॅलो नमस्कार, मी लता सहकुटुंब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. तर काल म्हटल्याप्रमाणे आज आम्ही हळदी कुंकवाचा आणि बोरणांचा कार्यक्रम ठेवलेला आहे. आमच्या दक्षिणाचं बोरणान आहे आणि हळदी कुंकवाचा कार्यक्रम दोन्ही एकत्रच ठेवते, जेणेकरून मग सोपं जातं. तर आज पूर्ण दिवसभर धावपळ खूप असणार आहे, कामं तर भरपूर आहे, परंतु आज सकाळचं सगळं आवरून घेणार आणि जे काही लागणार ते रात्रीच आम्ही सामान ठेवलेलं आहे, बोरणांसाठी लागणारे साहित्य वगैरे. आणि आज मी ग्रीन कलरची साडी आणि त्यावर इथे पाहू शकता ब्लाऊज आहे वेलवेटचा, ब्राऊन कलरचा तो घालणार आहे. माझ्या आईची साडी आहे, 10वारी साडी आणलेली, ती 9वारी साडी मी घालणार आहे. तर आजचं जे रुटीन असणार खूप बिझी पण असणार, त्याचं एवढं शकेल तेवढं मी शूट करेल आणि तुमच्याशी शेअर केल. तर प्लीज व्हिडिओ आज शेवटपर्यंत नक्की पहा आणि आजचं जे बोरणांचं डेकोरेशन आहे ते पण तुमच्याशी शेअर केलं जाईल. ते कसं वाटलं ते पण कमेंट करून सांगा. चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा आणि शेअर करा. चला तर आता पटापटा कामं आवरून घेते. मला आता चहा वगैरे करून मग बाकीची मुलांचं खाणं पिणं पाहिजे. इथे पाहू शकता दक्ष पाणी सानिका झोपलेलेच आहेत, तर त्यांना उठवायच्या आधी मला उरकून घ्यायचं आहे. तर चहा ठेवलेला आहे, तुम्ही चहा आता माझं झालेला आहे. आता चहा वगैरे पिऊन घेते आणि बाकीची कामं पटापट आवरायचे, परंतु नंतर उशीर होईल. खूप साऱ्या गोष्टी करायच्या आहे, डेकोरेशन आहे, मुलांचं पण आवरायचं आहे. चला तर व्हिडिओ पुढे कंटिन्यू केला जाईल. आता ते देवपूजा झाली आहे, पाहू शकता त्या हार आणले मी दर गुरुवारचे हार आणतो. ते हार आहेत मस्तपैकी गजर आणलेला आता आणि हे साहित्य सुगड वगैरे आहे, ह्याच्यात मस्त डेकोरेशन करण्यासाठी सामान आहे. ते हार आहे, ते हार लावून देतो, मस्त हार आहेत. चला तर आता मी सगळं देवांना जे हार असतात, आमचे दर गुरुवारी आम्ही हार मागवतो. सानेचे पप्पा घेऊन येतात, आता ते गेलेले आहेत बाहेर, तर हार आणून दिलेले आहेत. तिथे मी हार लावत आहेत. 3 हार असतात आमचे. एक वरती असतो स्वामी समर्थांच्याकडे, आमच्याकडे 2 फोटो आहेत. तर वरती एक छोटी फेम जी त्यांनी गाणगापूरला गेली त्यावेळेस तिथून आणलेली आहेत आणि समोर आहे ती बालाजीचं तर खूप पहिल्यापासूनचा फोटो आहे. तर सगळ्यांचे जे हार वगैरे लावून घेत आहेत. मुलं अजून झोपलेली आहे, तोपर्यंत पटकन आवरून घेते. त्यानंतर त्यांचा नाश्ता वगैरे बनवायचा आणि दुपारची लगेच तयारीला लागायची, कारण दुपार पटकनी होते आणि नंतर टाईम पुरत नाही उरकायला, कारण आज भरपूर कामे आहेत. मला डेकोरेशन पण खूप करायचं आहे. त्याचबरोबर बाहेर छानशी रांगोळी काढायची आहे, दगचं आवरायचं आहे आणि बोरणांचं जे डेकोरेशन खूप मोठं आहे. चला तर इथे माझं सगळं आवरलेलं आहे. हे काही गजरा आणलेले आहेत ते तर मी फ्रीजमध्ये ठेवून देते. स्कूलला बॅग घे, बॅग पुढे दिली, वॉटर बॅग. आम्ही चालू स्कूलला संध्याकाळी लवकर बोलण्यात घालायचं आमचं. मी घेऊ, मी घेते आता. चला आम्ही स्कूलला जाऊन येतो लवकर. चला तुळशी हिचलंय जोड वाटते सगळ्यात मातीची किती दादा भरले घ्यायचे पाच यात आणि तर ठेवू इकडे त्यांना नीट धर, ती झाडांना नीट धर. जड माती तशी भेटत नाही, दादाला बरी पडली की बघू तशी घ्यायची म्हणलं. कुंडी सही ती. अरे वा, आपल्याला आणले फुल भरली आहे कशाला. चला तर इथं हळदी कुंकवाचा जो कार्यक्रम त्यासाठी वाणवून देण्यासाठी मी काही प्लॅन्ट्स आणलेले आहेत. काही फुलांची जी रोपे आहेत ती मी घरी वापरण्यासाठी म्हणजे घरगुती आणलेली आहेत. वरती टेरेसवर मला फुलझाडे खूप आवडतात आणि बायकांना देण्यासाठी जे आपले आहे सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुळसची जी रोपे आहेत ती छान भेटल्या मला त्याच्यात. आणि नर्सरीत जाऊनच आले, कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल, नर्सरीत ते गेले होते, पाहून आले होते, तर आज ते घेऊन आले. दुपारीच आणलेलं आहे सर्व साहित्य. आता सगळे साहित्य मी किचनमध्ये आतल्या खोलीत मांडते, कारण बाहेर जागा कमी आहे. तर सगळ्यांनी इथे डेकोरेशनसाठी इथे साडीचा मी पडदा लावलेला आहे, कारण मागच्या वर्षी पण मी केलं डेकोरेशन एक साईडला राहिला आणि आम्ही बोरणान दुसऱ्या साईडला, कारण फोटोज ते काढता येत नव्हते. तर इथे पाहू शकता सगळं साहित्य मी इथे किचनमध्ये आणून ठेवते. सगळी रोपं नीट आहेत की नाही ते मला पाहायला सांगितलं होतं, कारण गाडीवर घेऊन आले होते. आणि इथे पाहू शकता बोरणांसाठी हे आणलेले आहेत. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बिस्किट्स वगैरे आहेत आणि इथे आहेत कलरचे. तर हे सगळे मी जागी ठेवून देते आणि आता तयारीला लागते, कारण मला बोरणांची तयारी करायच्या अगोदर म्हटलं सगळं डेकोरेशन करून घ्यावा. दक्ष आणि सानिका जरा बाहेर गेलेले आहेत, मुलं नाही तोपर्यंत पटापट आवरून घ्या, नाहीतर मुलांनी पाहिलं की त्यांचं खाणं आणि सांडामांड चालूच होते. आता एक एक मी हे निवडते. माझ्याकडे आता बाउल्स नाही आहेत एकसारखे, तर म्हटलं छोट्या प्लेट्स आहेत, ह्या सगळ्या प्लेट्स मी घेणार आहे. त्यामध्ये सगळे सेपरेट एक एक करून घेणार आहे. तर एकत्रच आम्ही मिक्स आणलेलं आहे. आता हे सेपरेट मला डेकोरेशन मांडायचे, त्यासाठी मी इथे सेपरेट करून हे घेत आहेत. पाहू शकता अशा पद्धतीने वेगवेगळे करून घेत आहेत. कलर्स आहेत, मला कलरचेच मी त्यांना आणायला खास करून सांगितले होते, कारण डेकोरेशन करायला खूप छान मुलांना पण कलरफुल चॉकलेट्स बिस्किटं खूप आवडतात. तर ही चॉकलेट्स आहेत, पाहू शकते. ही
टेडी बिअरसारखे आहे ते वेगवेगळ्या कलरमध्ये. आता सगळं साहित्य लावून घेते मी. आता मी प्लेट्स वगैरे भरून घेतलेले आहे. इथे पाहू शकता ही साडी मी अडकवलेली आहे, ती आहे साडी. तर इथे पूर्ण भिंत मला एक सेपरेट भिंत अशी भेटली आहे ह्या साईडला, पण तो फोटो काढते. तर म्हटलं मग किचनचे इथे आहे आपला चौकटीचे इथेच हे करा, जेणेकरून आतमध्ये सर्व सामान राहील आणि बाहेर मस्त बायका पण इथं बसता येईल. इकडे सोफा आहे, सोफ्यावर पण बसता येईल त्यांना आरामशीर आणि आपलं कार्यक्रम छान मस्त पार पडतील एवढी जागा वापरता येईल. चला आता मी डेकोरेशनला सुरुवात करत आहे. तर सर्वात अगोदर मी जे काल तुम्हाला दाखवले ना ते काईट्स पतंग आणलेले जे मी बनवलेले आहेत ते पण करणार आहे. हे मी दिवाळीच्या वेळेस आणलेले आहे, लटकन असतात ते बाहेर लावलेले तोरणं, तर ते पण लावून घेते एका साईडला. तर इथे पाहू शकता हे दक्ष बाळाचे जे आम्ही मागच्या वर्षी बोरणांच्या वेळेस मी इथे पतंग बनवले होते काठचे, तेच यूज करणार आहे. आणि मला हे डेकोरेशन करायला प्रचंड होतं, पहिल्यापासूनच आवड आहे मला की बड्डे वगैरे असेल किंवा आपल्याला काही डेकोरेशन करायचं होतं. तर इथे मी साडी आहे ती सारखी मी 2 पदरी म्हणजे दुहेरी साडी लावलेली, त्यामुळे त्याला स्टेपलने हे करून घेत आहे. आणि अशा पद्धतीने लटकन हे खूपच उंच होत होते, तर म्हटलं खाली दिसणार नाही, त्यापेक्षा मग हे जे तोरण आहे त्या तोरणालाच मी इथे तर गाठ मारून इथेच हे करणार आहे. अगोदर बघते ॲडजस्ट कसं होतं इथे आणि त्यानंतर मग मी सुरुवात करते. तर आज चॅनल जर कोण नवीन असेल तर फर्स्ट टाईम व्हिडिओ पाहत असेल तर प्लीज चॅनलला सपोर्ट करा, एक लाईक करा, सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटसुद्धा करा. तर इथे जे तोरण आहे त्याचे खाली जे धागे आहेत त्यालाच मी हे तोरण बांधून घेतले, जेणेकरून ते खाली आलं आणि एकसारखं दोन्ही मापं घेऊन बरोबर मी हे तोरण त्यालाच बांधून घेत आहे थोडेसे, जेणेकरून फोटोमध्ये पण दिसेल आणि आपले पूर्ण डेकोरेशन पण होईल. कारण आमचं जे चौकडे खूप उंच आहे पाहू शकतो, मला वरती टाच करून ते बांधावे लागतात. त्यानंतर जे काही छोटे छोटे काईट्स आहेत ते मी लावून घेते. माझ्याकडे मिनिमम 6 मोठे काईट्स आणि एक सगळ्यात मोठा काईट्स आहे. आता हे सर्व आहे तर पाहते ही स्टेपलने लावता येते का ते बलून चिपटायचे जे स्टिकर स्टेप असते ते मी घेऊन येते. तोपर्यंत ते पाहत आहे मी सगळे फोल्डिंग झालेले आहे, प्रेस करून ठेवते जेणेकरून ते छान दिसतील. कारण खूप वर्षांनीच मी काढले आहे, तर वरती टेरेसवर मी ठेवले होते. आता हे एक एक कसं दिसते ते अगोदर मी पाहून घेते आणि त्यानंतर मग हे लावून देणार आहे फटाफट. चला तिथे एक एक करून मी आता हे पतंग लावून घेत आहेत. आणि साडी खूप जाड आहे, डबल तिची घडी घालून वरती मी जास्त फोल्डिंग केलं आहे, मोठा पण नाही साडीचे, त्यामुळे मला स्टेपल लावून इथं तिथे पाहते मी ॲडजस्ट करते. आणि हे आमच्या दक्ष बाळाचं नाव आहे, आम्ही बड्डेच्या वेळेस आणलं होतं आणि तसंच मी ठेवलेलं आहे. जे काही डेकोरेशनमध्ये मी खूप जपून ठेवते जेणेकरून पुन्हा त्याचा यूज होईल. तर सर्वात अगोदर हा मोठा पतंग इथे मी अटॅच करून घेते, इथे स्टेपलने हे लावून घेते कारण तो खूप छान आणि मोठा आहे. तर तिथे म्हटलं लहानकडे मी मग छोटे छोटे जे पतंग आहेत ते लावता येईल. आणि आता ही नेम आहे, नेम प्लेट पण त्याच्या तिथे खालीच लावते जेणेकरून दिसेल. बघूया आता कसं ॲडजस्ट होते. आणि इथे पाहू शकतो खूप शांतता आहे, संध्या दुपारचा टाईम आहे, तर दुपारीच पटकन करायला घेतलं कारण नंतर दक्ष आणि सानिकाली खूप मध्ये मध्ये करतात, हे ओढ ते ओढ, मुलांचं माहिती आहे तुम्हाला सगळं. आणि जे बोरणांसाठी लागणारी बोरं वगैरे आहे ती माझी मैत्रीण घेऊन येणार आहे. तिच्याकडे डेकोरेशनचं काही सामान होतं, काल त्यांच्या इथं पण सेलिब्रेशन झालं तर ती म्हटली मी घेऊन येते. तर तिला म्हटलं ठीक आहे चालेल, तर ती पण काही चला. तर आता मग दक्षी नेम प्लेट लावून झालेलं आहे. आता आम्ही छोटे छोटे जे काईट्स आहे ते दोन्ही साईडला आता त्यांच्या कलरनुसार लावणार आहे. दक्षला खूप आमचे काईट्स आवडतात आणि सानिकाला पण, तर तिचा काईट्स काही मला सापडला नाही, मला तो पण लावायचा होता, युनिकॉर्नचा आणला होता. तर एक एक काईट्स आणि मस्त पाहू शकता किती छान दिसते साडीवर. आणि उठून मस्त मी जे डेकोरेशनच्या आयडिया इथे सुचली की इथे करावं जेणेकरून आपला भिंत पण यूज होईल आणि आतलं किचनमधलं काही पसारा, कारण खूप साऱ्या वस्तू आणलेल्या आहेत. आणि जे वाण देण्यासाठी आणलेले आहेत प्लॅन्ट ते पण आतच ठेवले, कारण बाहेर ठेवले तर मुलं इकडे तिकडे हात लावणार, खराब होणार, पडणार. त्यापेक्षा म्हटलं आपण इथे पडद्यासारखं करू. आणि साडीला हाईट इथे जागा पण आहे लावण्यासाठी, वरती तोरण आहे त्यालाच बांधलेली आहे. आणि त्यानंतर आपले 2 लटकन आहेत ते फुलांच्या आर्टिफिशियल ते पण लावलेले आहे. तर अशा पद्धतीने आता हे डेकोरेशन माझं कंप्लीट होत आलेलं आहे. तर माझी मैत्रीण येणारच आहे, तोपर्यंत ती म्हटली की तू उरकून घे. ती जी बिस्किटांची ट्रेन वगैरे असते ती बनवलेली आहे आणि टेबल्स खुर्ची वगैरे जे असतात ना पार्लेजी बिस्किट ते तिने बनवले. ते बनवले, तिच्याकडे काही साहित्य आहेत रेडी. तर म्हणलं ये घेऊन आहे तर होईल, मला पण मदत होईल. तर येईल तोपर्यंत मी सगळं आवरून घेते. छानपैकी पतंग सगळे लावून झालेले आहेत
जास्त बंडल लावायला खूप बटबटीत दिसेल मग फक्त काईट्स लावले आणि दगचं नाव लावलेलं आहे. आता पटकीने आवरते, ती येणार आहे ती इथे सगळं क्लीन करून घेते आणि मोठ्या जी चटई आमच्याकडे त्याच्यावर आता म्हटलं डेकोरेशन करावं. बोरं वगैरे सगळं मस्त लावणार आहे. फुलं पण भरपूर ती घेऊन येणार आहे ते डेकोरेशनसाठी. चला तर आता मुलं यायच्या अगोदर मला हे पटकन आवरून घ्यायचं आहे, कारण दक्ष आला की लगेच त्याचा मेकअप वगैरे, त्याला छानसा ड्रेस वगैरे घालणार आहे, छानसे फोटो सेशन करणार आहेत. इथे पाहू शकता तर खूप छान मस्त डेकोरेशन झाले आहे. बोरणांचं आमचं फायनली कंप्लीट झालेलं आहे आणि पूर्ण ओव्हरलुक तुम्हाला दाखवू अशा पद्धतीने आपलं बोरणांचं डेकोरेशन कंप्लीट झालेलं आहे. एक झुकझुक गाडी पण बनवलेली आहे. चला आता एवढी पानं शिल्लक राहिलेली आहेत. आता मी इथे बाहेर रांगोळी पटकीनकडे बघू शकता 5 वाजायला आलेले आहे. तुम्हाला पटकीन रांगोळी काढून मला आवरायचं आहे. मी 6चा टाईम दिलेला आहे सगळ्यांना हळदी कुंकवासाठी आणि बोरणांसाठी. तर माझ्याकडे साचे आहेत खूप सारे, त्या साच्याने मी काढणार आहे. तर इथे एक मी रांगोळी पाहिली होती यूट्यूबवर, तर पान आहे. तर माझ्याकडे हिरवा कलर नव्हता, म्हटलं तर आपण बेलाचं पानच यूज करूया आणि कडनी हा काळा कलर म्हणून जो बुक्का आहे तो यूज करणार आहे. तर अशा पद्धतीने पाहू शकता आपली ही रांगोळी आता मी काढून घेतली आणि माझ्याकडे छाप आहेत गालीची, तर ते दरवेळेस मी यूज करते कारण छान पण दिसते आणि उठून दिसते, असे अट्रॅक्टिव्ह होईल पाहू शकता. आणि हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे त्यामुळे म्हटलं तोच कलर वापरावा. तर हळद आणि कुंकू अशा कलरची येलो आणि रेड कलरची रांगोळीचे कलर आहेत ते पण मी यामध्ये गालीच्यामध्ये भरून घेत आहे. आणि तिकडे पाहू शकता हळदी कुंकवाच्या वाट्या ठेवलेल्या त्या पानावर. आता त्यावर मला फक्त एक सुपारी आणि जे आपले हलवे असतात तिळगुळ ते ठेवणार आहे, त्यामुळे आणखीन छान दिसेल. तिथे सान्विका आहे ती शूट करत आहे, तर तिचा पाई मध्ये ती घेतच आहे. आता पटकनी रांगोळी काढून घेते, मुलं येतीलच तेवढ्यात. तोपर्यंत आता मी रांगोळी काढून घेते छानपैकी. बाहेर पाहू शकता आता संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत आणि पटकन आवरायचे. आता टाईम खूप कमी. मला आता दगच्या आतमध्ये चाललेलं आहे फोटो सेशन. तोपर्यंत म्हटलं मी रांगोळी काढून घेते. दक्षचे त्याचे पप्पा त्याचे फोटो वगैरे काढत आहेत मस्तपैकी. आणि हा रेड कलर आहे माझ्याकडे, तो रेड कलर यूज करते. आणि अशा म्हणजे पटकनी कोणतेही फेस्टिवल असेल तर मी ही रांगोळी नेहमी काढते. चला तर आता हे फायनल माझे लास्टचं डेकोरेशन. जे मुरमुरे मी अगोदर टाकले नव्हते कारण ते खराब होतात, चिंबट होतात, त्यापेक्षा म्हटलं सगळं डेकोरेशन कंप्लीट झाल्यानंतर मुरमुरे सगळे आता याचं ठेवणार आहे. आणि त्यानंतर जे काही साहित्य असणार त्याचं छानसं डेकोरेशन करणार आहे. दक्ष बाळाचं पण आमचं आवरून झालेलं आहे. आता त्याचं फोटो वगैरे अगोदर काढून घेतो, कारण त्यानंतर मुलं वगैरे आले की हे कोणतीही वस्तू जागची जागी राहणार नाही, इकडे तिकडे पडणार. त्यापेक्षा म्हटलं मस्त डेकोरेशन केलं की दक्षचं आपण फोटो सेशन करून घेऊया. चला तर आजचा व्हिडिओ जर कोणी नवीन पाहत असेल फर्स्ट टाईम आणि चॅनल नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, कमेंटसुद्धा करा. ह्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, हे डेकोरेशन कसं वाटलं हे पण कमेंटमध्ये सांगा.
तर इथे पाहू शकता ही आहे बिस्किटांची रेलगाडी बनवलेली आहे. माझ्या मैत्रिणीने आणलेली आहे. तिचे ऑलरेडी आदल्या दिवशी त्यांच्या इथे बोरनान होतं, तर ती बोलली माझ्याकडे आहे डेकोरेशनचं सामान. तर तिला म्हटलं ये घेऊन, म्हणजे छान आणि खूप छान आणखी सजावटीला तिने मला मदत केली. तर आजचं हे बोरणांचं डेकोरेशन तुम्हाला कसं वाटलं नक्कीच कमेंट करून. फायनल माझा लुक हे तयार झालेलं आहे. आता दक्ष बाळाचं आवरून झालेलं आहे आणि त्याला इथे पाटावर बसवले. तर सर्वात अगोदर म्हटलं याचं हे छान डेकोरेशन झालं तर फोटो वगैरे काढून घ्या. दक्ष मस्त पोज देऊन बसलेला आहे फोटो काढण्यासाठी. यावेळेस खूप शांत बसलेला आहे आणि सगळे फोटो वगैरे काढून देत आहे. तर इथे हळदी कुंकवाचा आपला करंडा आहे तो पण डेकोरेशनसाठी ठेवलेला आहे आणि खूप छान आहे. माझी मैत्रीण आली होती, तिने मला खूप हेल्प केली. ही फुलं वगैरे तीच घेऊन आली. इथे तुम्ही पाहू शकता बिस्किटांची जी ट्रेन आहे ती, आणि इकडे टेबल आहे, खुर्ची वगैरे ते पण तिनेच घेऊन आणले. त्यामुळे आणखीन डेकोरेशन खूप छान झालं. आणि जी संक्रांतीला मी विड्याची पानं आणली होती त्याचंच यूज केलेलं आहे. जे काही वस्तू आहे त्याचाच वापर केला आहे. तर दक्ष बाळ आमचा तर खूपच खुश आहे. चला तर मी माझं आवरून घेतलं. आता मी तयार होणार आहे. तर हे मी आज घालणार आहे आईच्या आमच्या 10 वारी आहे, त्याची 9 वारी साडी घालणार आहे आणि ही ज्वेलरी. आणि हा मी स्वतः स्टिच केलेला ब्लाऊज आहे, पाहू शकता वेलवेटचा आहे. मस्त त्याला डिझाईन वगैरे केलेली आहे. आणि ते लटकन आहेत, असे छोटेसे लटकन आहेत तर पाहू शकता. आणि हे आहेत मोत्यांचे दागिने, मी जास्त आत्ता घेतलेले मकर संक्रांतीला. तर इथे ही पायाच्या चिंचपेटी आहेत, नथ, हे आपली कानातले मॅचिंग होईल असे आहेत. अशा प्रकारे आता हे मी घालून घेणार आहे. आणि इथे आहेत हात हिरवा चुडा आहे. ते सगळी ज्वेलरी आणि मेकअप आता करून घेते पटकनी, कारण खूप उशीर झालेला आहे. आवरून घेते पटकनी आणि मग बायकांना पुन्हा एकदा हळदी कुंकवासाठी बोलवते, कारण आता सर्व तयारी झालेली ऑलरेडी. तर फायनली मी तयार झाले. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने माझा लुक आहे. ही माझी आईची साडी घातलेली आहे, एकदम लाईट वेट आहे. ते पाहू शकता डेकोरेशन खूप छान झालेलं आहे. आम्ही 9 वारी घातलेली आहे, तुम्हाला दाखवते कशी झाली आहेत. इथे पाहू शकता खूप छान आणि पटकन घालता आली. मला वाटलं खूप हेवी असेल, परंतु नाही, खूप लाईट वेट आहे. अशा पद्धतीने घातलेली. आणि हा ब्लाऊज मी स्वतः स्टिच केलेला आहे, वेलवेटचा आहे आणि परफेक्ट त्या साडीवर मॅचिंग झालेला आहे. आणि मोत्यांची ज्वेलरी खास करून घातलेली आहे. आणि आजचा लुक तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. खास हळदी कुंकवासाठी मी स्पेशल तयार झालेली आहे. चला तर तिथे बाहेर मी संध्याचा टाईम झाला तर म्हणलं मी पहिल्यांदा बाहेर पंत्या वगैरे लावून घ्यावा. सगळ्या बायका आता यायला सुरुवात झालेली आहे. तर पटकेने बाहेर पंत्या वगैरे लावते. तुळशीपाशी एक लावणार आहे आणि जिथे रांगोळी काढली तिथे. पाहू शकता संध्याकाळचा टाईम झाला आणि मस्त पंत्या वगैरे मी रांगोळी इथे काढलेली इथे लावल्या आहेत. आजची रांगोळी कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. आजचा व्हिडिओ हा खूप मोठा होता, त्यामुळे मी 2 पार्टमध्ये बनवलेला आहे. तर नेक्स्ट पार्ट लगेचच तुम्हाला पाहायला मिळेल नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.